19ला सन्माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने या कर्जत जामखेड जनतेत मतदारसंघामध्ये राम निघून गेला। याच्यात रामच राहिला नव्हता। 2.5 वर्ष महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमदार रोहित पवारांचं घरचं सरकार होतं, परंतु काळ्या आईचं इमान राखण्याचं काम त्यांनी केलं नाही। उकडीला 2.5 वर्षामध्ये फक्त 2 पाणी दिले। त्यांच्याबरोबर फिरते ना तो पक्ष नाही, ही एक मर्यादित टोळी आहे। त्या टोळींनी खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या काळ्या आईचं इमान राखून खरं बोलून सांगायचं, कुकडी पट्ट्यामध्ये त्या काळामध्ये पाणी किती वेळा आलं सर्वसामान्य माणसाला माहिती। ही पाणी फक्त राम शिंदे साहेब आणू शकते। गेल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी अनेक आमिष लावली। मी मोठमोठे उद्योग आणतो, नोकरीचे मेळावे घेतले, 25,000 लोकांना नोकरी लावतो, मग नोकरी लागल्यानंतर लग्न होते। या मतदारसंघामधला एक माणूस एक पोरगा सुद्धा नोकरीला लावला नाही। हे सगळे विषय गेल्या वेळेस करून त्यांनी वेगवेगळी आमिष दाखवून मागच्या वेळेस विजय प्राप्त केला आणि आता मध्यंतरीच्या काळामध्ये राम शिंदे साहेब परत आमदार झाले। या मतदारसंघाला परत वैभव जागेवर आलं। सर्व लोकांनी ही निवडणूक खऱ्या अर्थाने हातात घेतली। निश्चितपणाने शेवटच्या घटकातला माणूस, आमचा शेतकरी शेतमजूर, हे शेवटच्या घटकातल्या माणसाने निवडणूक हातात घेतली। त्याच्यामुळे निश्चितपणाने 70,000 मताच्या पुढे राम शिंदे